नक्कीच ऋषी, तुम्ही पाहू शकता सलमानच्या घराबाहेरच मी उभी आहे आणि इथे प्रचंड प्रमाणात गर्दी दिसते। त्याच्या चाहत्यांची गर्दी आहे, मीडियाची गर्दी आहे। त्याचबरोबर काल रात्रीपासून त्याचे नातेवाईक, सेलिब्रिटीज त्याला भेटायला येतात। खरं तर आज त्याचा वर्डिक्ट डे असं सगळं म्हणतात। आणि ऋषी, खरं तर सलमानच्या अगदी सुरुवातीच्या करिअरपासून जर आपण पाहिलं तर कुठेतरी सलमान खानची एक बॅड बॉयची इमेज होती। अगदी मग त्याचे रिलेशनशिप्स असो, इतर सेलिब्रिटीज सोबत, कलाकारांसोबत किंवा मग इतर काही गोष्टी असो, काळवीट प्रकरण असो किंवा मग हे हिट अँड रन केस असो, या प्रत्येक गोष्टी जरी असल्या तरी पण त्याच्या चाहत्यांचं प्रेम त्याच्यासाठी कुठेही कमी झालेलं दिसत नाहीये। त्याची लोकप्रियता आजही तितकीच आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याच्या घराबाहेरची ही गर्दी खरं तर या गोष्टीचं एक प्रूफ आहे। आणि आज काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। इथे आम्ही अनेकांशी मगाशी बोललो तर खूप टेन्शनमध्ये आहेत सगळेच, कारण त्यांचा लाडका कलाकार, त्यांचा लाडका सुपरस्टार दबंग खान सलमान खान याच्यावर आज निकाल येणार आहे। ऋषी, नक्कीच जयंती, या निमित्तानं प्रश्न असा निर्माण होतोय की चाहत्यांमधली ही सगळी असलेली जी टेन्शनची भावना आहे त्या भावनेचं नेमकं 11 वाजल्यानंतर काय होणार या संदर्भात आपण बोलणारच आहोत। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित, आज निकाल येतोय, नेमके आपण कुठे आहात आणि या क्षणाची काय परिस्थिती आहे? ऋषी, जसं आपल्याला माहिती आहे की मुंबई सत्र न्यायालय या संपूर्ण खटल्यामध्ये आज निकाल देणार आहे। न्यायालयाने 2 आठवड्यापूर्वी स्पष्ट केलं होतं की 6 मे रोजी सलमान खान हिट अँड रन प्रकरणी सलमान खान दोषी आहे की नाही याबाबत न्यायालय निकाल देणार आहे। आणि जर सलमान खानला दोषी न्यायालयाने ठरवलं तर त्याला काय शिक्षा होईल, कुठल्या कलमांतर्गत ही शिक्षा होईल, हे पुढे तारीख देऊन न्यायालय सांगेल। पण आज जसं आपल्याला माहिती आहे की ह्या संपूर्ण हा जो खटला आहे, आज जी तारीख आहे 6 मे, एक इंटरनॅशनल पर्सनॅलिटी आहे सलमान खान, हा दोषी आहे की नाही हे ठरवलं जाणार आहे। याकरता रिजनल मीडिया असेल, इंटरनॅशनल मीडिया असेल, सर्व चॅनलचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय गर्दी या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या जे प्रतिनिधी त्यांनी केलेली आहे। साधारणपणे 11 वाजता म्हणजे जे WD देशपांडे हे जे न्यायाधीश आहेत यांनी स्पष्टपणे सर्व पक्षांना सांगितलेलं आहे, सलमान खानच्या वकिलांना, सलमान खानला, सरकारी वकिलांना सांगितलेलं आहे की 11 वाजता न्यायालयामध्ये तुम्ही हजर राहायचं कुठल्याही परिस्थितीमध्ये, कारण 11 वाजता निकाल वाचण्याची सुरुवात जे देशपांडे न्यायाधीश ते करणार आहेत। त्यामुळे साधारण 11:10 ते 11:15 पर्यंत स्पष्ट होईल की सलमान खान दोषी आहे की नाही। ऋषी, नक्कीच अजित मांढरे यांचा हा जो त्यांनी अतिशय कळीचा मुद्दा उचललाय, मी हाच मुद्दा घेऊन जयंतीकडे जातोय। जयंती, सलमान खान केवळ एक बॉलिवूड सेलिब्रिटी असण्यापेक्षाही तो इंटरनॅशनल पर्सन झालेला आहे। त्यामुळे त्याच्या या संपूर्ण केसकडे जगभरातल्या त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय। भारतीय चाहत्यांची भावना काही वेगळी नाही आहे। सलमानची केस आणि त्यात आपण एक सुपरस्टार म्हणून टाकलेले इमोशन याची गल्लत झाल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाभोवतीची क्रेज आहे ती वाढलेली आहे। काय सांगाल जयंती? नक्कीच ऋषी, जसं मी तुला म्हटलं की मगाशी त्याच्या सुरुवातीच्या काळापासून, म्हणजे त्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा कुठेतरी सलमान खानची एक बॅड बॉय इमेज होती। अनेक कॉन्ट्रोवर्सीज झाले, सलमान खान आणि कॉन्ट्रोवर्सी यांचं एक वेगळं नातं आहे। पण हे सगळं घडत असताना कुठेतरी हळूहळू सलमान खान बदलत लागला, त्याच्यातला तो चेंज आपल्याला जाणवत लागला। बीइंग ह्युमन ही त्याची संस्था त्यांनी सुरुवात केली, त्यानंतर चॅरिटी असो किंवा मग इतर गोष्टी असो, डोनेशन असो, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी तितकाच सहभाग घेतला। सोशल वर्कमध्ये त्याचा कायम पुढाकार होता आणि कुठेतरी त्याच्या या सगळ्या गोष्टींमुळे त्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबतच्या रिलेशनशिप नंतर ते आत्तापर्यंत, म्हणजे त्यांनी लग्नही केलं नाही, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या त्याच्या चाहत्यांच्या मनात कायम राहिलेल्या आहेत आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टींमुळे खूप क्रेज आहे त्याची चाहत्यांमध्ये। मग ते इंडियामध्ये असो किंवा आउट ऑफ इंडिया असो, प्रचंड प्रमाणात त्याची क्रेज आहे त्याच्या चाहत्यांमध्ये। आणि सलमान खान हे खणखणीत नाणं आहे बॉलिवूडसाठी, म्हणजे जर सलमान खानला शिक्षा झाली तर बऱ्याच गोष्टी घडू शकतात। मग अगदी त्याचे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आहेत, जाहिराती आहेत, या सगळ्यांवर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होणार आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान बॉलिवूडलाही झेलावं लागणार आहे। नक्कीच, एकूणच हेच जयंती सगळ्यात मोठा आज सलमान खानच्या बाबतीत लागलेला स्वतःच्या प्रतिमेची आणि स्वतःबद्दलचा भूतकाळ ही त्याची लढाई आज असणार आहे। आपण अजित मांढरे आपल्यासोबत आहेत, जयंती वागधरे आपल्यासोबत आहेत, या दोघांची चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।